आज खऱ्या अर्थाने आपण ह्या निवडणुकीला सामोरं जात असताना आपण बघितली पाहिजे ह्या निवडणुकीची पार्श्वभूमी खरं तर बघितलं तर आपण अकलूज ग्रामपंचायत आणि माळेवाडी ग्रामपंचायत या दोन्ही ग्रामपंचायतीचं रूपांतर नगर परिषदेमध्ये व्हावं यासाठी अकलूजमधल्या सर्व रहिवाशांनी आणि माळेवाडीतल्या सर्व रहिवाशांनी जवळपास 43 दिवसाचं साखळी उपोषण आपण केलं आणि त्याच्यानंतर आपल्या या ग्रामपंचायतीचं रूपांतर नगर परिषदेमध्ये होण्यामध्ये आपल्या सर्वांना यश मिळालं आणि तेव्हापासून जवळपास 4 वर्षाचा कालावधी उलटून गेलेला आहे आणि ह्या गेल्या 4 वर्षामध्ये आपलं संपूर्ण नगर परिषदेचं कामकाज जे आहे ते प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या मार्फत सांभाळलं जात होतं. परंतु तरी देखील आपल्या गावातल्या नागरिकांची समस्या दूर करण्याची जबाबदारी ही आपली आहे हे समजून आदरणीय मोठेदादांच्या, रणजितदादांच्या, बाळदादांच्या आणि भैयासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण अकलूजमध्ये जवळपास 60 कोटी रुपयाचा निधी आणला आणि ह्या 60 कोटीमध्ये आपण रस्ते करणे असतील, गटरीची सोय असेल, लाईट पुरवण्याची सोय असेल, शौचालयाची सोय असेल, अशा विविध कामांना जवळपास गेल्या 4 वर्षामध्ये 60 कोटी रुपयाचा निधी आणला. आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की ग्रामपंचायत काळामध्ये अतिशय काटकसरीने पैसे देखील वापरले तरी आपल्याला एवढा मुबलकाचा निधी मिळत नव्हता. नगर परिषद झाल्यामुळे निश्चितप्रमाणे मोठ्या प्रमाणात आता आपल्या गावामध्ये पैसे मिळायला लागलेले आणि त्याचा फायदा आपल्या सर्वसामान्य नागरिकाला मिळणार आहे. आणि आपण जर फक्त प्रभाग 13 पुरतं जर बोलायला गेलं तर रमेश विरकर ते बाळासाहेब पाटील घर या रस्त्यासाठी डांबरीकरण करण्यासाठी आपण जवळपास 13 लाख रुपयाची तरतूद केली. अकलूज सांगोला रोड ते शशिकांत हजारे घर व मोहीन खडे ते शफी तांबोळी यांच्या घरापर्यंत रस्ता करण्यासाठी जवळपास 28 लाख रुपयाचा निधी आपण दिला. उमेश पोटे घर ते विठ्ठल कोकणे घर यांच्या घरापर्यंत रस्ता आणि डांबरीकरण करण्यासाठी आपण जवळपास 18 लाख रुपयाचा निधी दिला. त्याचबरोबर अकलूज बाळापूर रोड ते प्रकाश एकतपुरे यांच्या घरापर्यंत रस्ता डांबरीकरण करण्यासाठी जवळपास 14 लाख रुपयाचा निधी दिला. शांतीनगर येथे आपण जवळपास 36 लाख रुपयाचा निधी दिला. त्याचबरोबर मुलानी वस्ती येथे आपण जवळपास 31 लाख रुपयाचा निधी दिला आणि आपल्या संजय नगरमध्ये आपण शौचालय बांधण्यासाठी जवळपास 15 लाख रुपयाचा निधी आपण ह्या प्रभागामध्ये खर्च केलेला आहे. आणि केवळ एका प्रभागामध्ये जर आपण बघितलं तर जवळपास 2 कोटी 17 लाख रुपयाचा निधी ह्या गेल्या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण आणलेला आहे. आणि निश्चितप्रमाणे इथून पुढच्या काळात देखील आपल्या नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आपल्या सर्वच नेतृत्वाच्या माध्यमातून आपण सगळेजण प्रयत्न करणार आहोत. तुम्ही जर बघितलं तर माळेवाडी जेव्हा ग्रामपंचायत होती तेव्हा आदरणीय मोठेदादा, आदरणीय मदनदादा ही सगळीच मंडळी आपल्या बारीक सारीक अडचणींसाठी कायमच उभी असायची. मग त्यामध्ये माळेवाडीचे आपले सगळेच नेते मंडळी देखील त्यांचा सहभाग असायचा. त्यांच्या नेतृत्वाच्या त्यांच्या माध्यमातून आपण सगळी कामं करून घेत होतो. परंतु माळेवाडीमध्ये खरी तर मोठी समस्या होती म्हणजे पाण्याची, कारण का माळेवाडीला स्वतंत्र अशी वॉटर सप्लायची स्कीम नव्हती. त्याचा विचार कुठेतरी मनामध्ये घेऊन आदरणीय मोठेदादांनी आपल्या या नगर परिषदेच्या माध्यमातून अकलूज नगरपालिकेला जवळपास 212 कोटी रुपयाची नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर करून दिलेली आहे. आणि ह्या नवीन योजनेचा जर आपण फायदा बघितला, आपलं विजोरीचे जे तळ आहे तिथं आपलं 20 दिवसाची साठवण क्षमता होती आणि त्या 20 दिवसाची साठवण क्षमता आता वाढवून आपण 60 दिवसाची केलेली आहे. म्हणजे माळेवाडी आणि अकलूज या दोन्ही गावातल्या प्रत्येक रहिवाशाला आपापल्या घरी वॉटर सप्लायची पाण्याची सोय करून देण्याची भूमिका आदरणीय मोठेदादांच्या माध्यमातून आपण केलेली आहे. आणि लवकरच त्याचं काम पूर्ण होईल आणि प्रत्येक रहिवाशाला स्वच्छ वॉटर सप्लायचं पाणी आपल्याला पुरवता येणार आहे. त्याचबरोबर आपल्या गावातले रस्ते करण्यासाठी जवळपास 120 कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे. अंडरग्राऊंड गटर करण्यासाठी जवळपास 120 कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे. म्हणजे जवळपास 450 कोटी ह्या 3 योजनेंचे आणि गेल्या 4 वर्षामध्ये आणलेले 60 कोटी असं मिळून जवळपास 510 कोटी रुपयाचा निधी आपल्या गावामध्ये आलेला आहे. निश्चितप्रमाणे ही सगळी कामं आताच आपल्या गावामध्ये चालू झालेली आहेत आणि त्यामुळे रस्ते उकरले गेलेले आहेत. पाईपलाईन टाकायचं काम चालू आहे, अंडरग्राऊंड लाईन टाकायचं काम चालू आहे. त्यामुळे रस्ते उकरले जरी गेले असतील, नागरिकांची तात्पुरती गैरसोय जरी झाली असेल तरी मी तुम्हाला सगळ्यांना खात्री देऊ इच्छितो की आपला प्रत्येक रस्ता हा नवीन करून देण्याची देखील तरतूद आपण केलेली आहे. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा, कुठलाही रस्ता राहणार नाही. सगळे रस्ते आपण त्यांना करून देण्याची भूमिका आपल्या नेतृत्वाने घेतलेली आहे. त्यामुळे त्याची अडचण देखील आपल्याला येणार नाही. आणि भविष्य काळामध्ये
आपल्याला अशीच कामं आपल्या सगळ्या परिसरामध्ये करायची. आपले खंडागळे सर असतील, भाऊ असतील, नाना असतील, जयदीप बाबा असतील, हे सगळेजण तुमच्या रोजच्या दैनंदिन अडचणीसाठी निश्चितप्रमाणे तुमच्या संपर्कात असतात आणि यांच्याच माध्यमातून पुढील कामं आपल्या सगळ्यांना करायची आणि तुमच्या